नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्ता वनजाक्षी एम यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील रामतीर्थनगर परिसरात आबकारी अधिकाऱ्यांकडून 101 गुन्ह्यातील जप्त दारू आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी रामतीर्थनगर परिसरात नष्ट करण्यात आली. त्यामध्ये 18,297 लिटर गावठी दारू, 4,061 लिटर बियर, 665 लिटर तस्करीची दारू असून यामध्ये अनेक ब्रँडेड कंपनीच्या दारूचा समावेश आहे. अन्य राज्य व इतर जिल्ह्यातून गाजराची आवक करून स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे असा आरोप करून आज बेळगाव शहरानजीकच्या जय किसान भाजी मार्केट समोर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केला. हातामध्ये झाडू घेऊन आलेले शेतकरी रस्त्यावर झोपून रस्त्यावर गाजरे टाकून आपला संताप व्यक्त केला. बेळगाव शहर व परिसरात सुमारे 50 गावांमध्ये गाजराची पीक घेतली जाते. आपल्या जिल्ह्यात आपल्या पिकाला हमीभाव मिळत नाही तर येथील शेतकरी काय करावे? केवळ निवडणुकीत गुंतलेल्या कर्नाटक शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, बागायत विभाग शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे न पाहता निद्रिस्त झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी गाजर पिकविणारे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील विविध संघटनांकडून सौहार्द परंपरा अभियानाच्या माध्यमातून येथील राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून एकतेचा नारा देण्यात आला. सर्व धर्म, सर्व जाती, सर्व भाषिक एक आहोत असे सांगत एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. देशामध्ये वाढत चाललेल्या जातीय दंगली, धार्मिक कारणांवरून होणारे वादविवाद यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठीच सर्वांनी एकमेकाला सहकार्य करत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मगुरूंसह कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी, साहित्यकार सरजू काटकर, फादर डॉक्टर मेमिनो गोन्साल्विस, मौलाना मुस्ताक अहमद अशरफी, रवींद्र नायकर, वायडी हिमडी, माजी महापौर नागेश सातेरी आदी सहभागी झाले होते. यानंतर कन्नड साहित्य भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी डावलल्याने संतापलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपला रामराम करत मोठ्या उत्साहात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा काँग्रेसला लाभही झाला. सौदी मोठ्या फरकाने निवडून आले. शेट्टर यांना मात्र त्यांच्या शिष्याकडूनच पराभव स्वीकारावा लागला. तरीही शेट्टर यांच्यामुळे पक्षाला ताकद मिळाली. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जगदीश शेट्टर यांनी घर वापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता लक्ष्मण सवदी यांच्या पुनःप्रवेशासाठी भाजपकडून त्यांची मनधरणी केली जात आहे. सोमवारी बेळगावात खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आमदार लक्ष्मण सवदी यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे आमदार सवदी हे काँग्रेसमध्येच ठाम राहणार की लक्ष्मण रेखा ओलांडणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सोमवारी बेळगावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बैठकीपूर्वी खासदार अण्णासाहेब जोल्ले व राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी सदाशिवनगरातील सौदी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर जिल्हा बँकेच्या बैठकीला खासदार जोल्ले व लक्ष्मण सवदी हे एकत्रच गाडीतून गेल्याचे दिसून आले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक सरकारी शाळांना भेट देऊन शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत केली आहे. आझमनगर शासकीय शाळेच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शन असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिज्ञासा व विज्ञानाची आवड पाहून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार फिरोज सेठ उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्कंठा आणि उत्साह दिसून येत आहे आणि मला शाळेला भेट देऊन या प्रदर्शनाचा एक भाग बनल्याचा आनंद झाला आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नंदिहळ्ळी गावामध्ये राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या अनुदानातून श्री विठ्ठल बीरदेव मंदिर आवारामध्ये समुदाय भवन बांधण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, देसूर महाशक्ती केंद्र प्रमुख मारुती लोकूर, बसवराज ढम्मनगी, चेतन अंगडी, नारायण पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा यात्रेहून परतलेल्या भाविकांकडून वडगाव येथील श्री मंगाई मंदिर परिसरात पडल्या भरण्याचा मारगमाळ कार्यक्रम संपन्न झाला। श्री रेणुका यल्लम्मा डोंगरातून परतल्यावर गावच्या वेशीत श्री परशुरामाची पूजा करून पडल्या भरण्याची परंपरा रूढ आहे। यंदा देखील वडगाव येथे श्री रेणुका देवीच्या भाविकांनी पडल्या भरल्या। अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या भगव्या पताका हटवण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून आज मंगळवारी सकाळी महानगरपालिका कर्मचारी पांगुळगल्ली परिसरातील रस्त्यावरील पताका हटविताना पाहायला मिळाले। प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन एक आठवड्याचा कालावधी लोटल्याने महापालिकेने या कार्यक्रमाची संबंधित फलक, भगव्या पताका व ध्वज हटवण्याचा निर्णय घेतला आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आता बेळगावकरांना एक आनंदाची बातमी। मूळचे बेळगावचे आणि मराठी चित्रपट सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। याप्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफांचे अभिनंदन केले आहे। अशोक सराफ यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केवळ विनोदी भूमिकाच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून खलनायकापर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयाद्वारे रसिकांवर अधिराज्य गाजविले आहे। त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक आनंदाची लहर उठली आहे। बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी बसवानखुर्ची येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि जनता दरबार घेतला। या भेटी दरम्यान त्यांनी रस्ते, वीज, पाणी, गटर, शैक्षणिक सुविधा यांच्याबरोबरच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर असुविधा जाणून घेतल्या। यावेळी रहिवाशांशी संवाद साधून दैनंदिन जीवनात लोकांना असुविधांना सामोरे जावे लागणार नाही, नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिला। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने यावर्षी 39वी गडकोट मोहीम पार पडली। किल्ले श्री रायरेश्वर ते किल्ले श्री प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर अशी गडकोट मोहीम यावर्षी होती। प्रारंभी दिनांक 24 जानेवारी संध्याकाळी श्री रायरेश्वर वरती हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत आई तुळजाभवानीच्या आरतीने या मोहिमेची सुरुवात झाली। जांभळी गाव, जोर, ओल्ड महाबळेश्वर, श्री क्षेत्र महाबळेश्वर, पोलो ग्राउंड, पार अशा अनेक ठिकाणाहून डोंगर दऱ्यामधून पायी चालत दिनांक 28 जानेवारी या दिवशी प्रतापगडच्या पायथ्याशी पार गावात या मोहिमेची सांगता झाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मोहिमेच्या सांगता समारोपाला शुभेच्छा दिल्या आणि आपले विचार व्यक्त केले। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, सरसेनापती अशोकराव वीरकर, प्रदीप बापना, कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, राजू पुजारी तसेच अनेक जिल्ह्याचे प्रमुख या मोहिमेच्या नियोजनासाठी उपस्थित होते। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सन 2008 पासून भाजप पक्षाची संघटना वाढवण्यासह पक्ष बळकट करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे। बंधू कैलाशवासी उमेश कत्ती यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पक्षासाठी योगदान दिले। आगामी लोकसभा निवडणुकीत बेळगाव किंवा चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने रमेश कत्ती यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांनी केली। संकेश्वर पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदी शिवशंकर मकरी हे रुजू झाले आहेत। संकेश्वर शहर व परिसरात शांतता, सुव्यवस्था व सलोखा राखण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सदलगा, निपाणी, कुडची, अथनी, यमकनमर्डी आदी पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे। संकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नरसिंह राजू यांचे निलंबन झाल्यानंतर हे पद गत 2 महिन्यांपासून रिक्त झाले होते। या पदासाठी मुकरी यांची नियुक्ती झाली आहे।
जमखंडी तालुक्यातील अलगलू जवळील अपघातात मृत्यू झालेल्या कवटगी गावच्या 4 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची बागलकोट जिल्हा पालक व आबकारी खात्याचे मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। त्याचप्रमाणे मयत झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये व जखमींना 50,000 रुपयाचे सरकारकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी बागलकोट जिल्हाधिकारी जानकी एस, जमखंडी उपविभाग अधिकारी संतोष कामगोंड उपस्थित होते। 24 तास विद्युत पुरवठा करण्यासाठी वाळकी, पट्टणकुडी व नाईंग्लज या 3 गावांसाठी 1,70,00,000 रुपये मंजूर झाले आहेत, तर कोथळी, खडकलाट व मांजरी या 3 गावात जमिनीखालून विद्युत केबल घालण्यासाठी 3 कोटी मंजूर केले आहेत। या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। या भागातील अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे श्री महालक्ष्मी उपसा सिंचन योजना। ते पूर्ण करण्यासाठी आमदार गणेश हुक्केरी हे प्रयत्न करीत असून योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे बजेट जाहीर होण्यापूर्वी कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली। ते कोथळी कुप्पानवाडी येथील शांतिगिरी पर्वतावर आचार्य देशभूषण समुदाय भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।